पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक बाउन्सर चेंडू फेकी करण्याचा प्रयत्न, त्यानंतर नेक्स्ट बॉल थोडंसं रन चुकतंय राहुल. याचा विचार केला तर प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक चॉईस असतं, तो म्हणजे राहुल. गोलंदाजी मार्कवर तमनाज संघाकडून तो म्हणजे राहुल जबरदस्त गोलंदाज आहे आणि नक्कीच नेक्स्ट बॉल फेकी करणार आहे. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. या वेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जातो. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये, चांगला असा संपर्क होत नाही. म्हणजे हा डॉट बॉल म्हणजे 2 डॉट चेंडू असतील, मला तर वाटते 2 डॉट चेंडूची फेकी होत्या. एक धाव स्कोर कार्डवर. पहिलं षटक आपण पाहतोय, राहुल मेंटेनड पावर पे षटक हाताळतो एक स्ट्रायकर गोलंदाज राहुल तमनाज संघाकडून. आणि नक्की 38 सर्कल, 9 खेळाडू सर्कलच्या आत, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर अशी काही फील्ड रचना. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. या वेळेला आलो फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपला, परंतु एक धाव रोखू शकत नाही. मला वाटतं चांगलीची गुड रनिंग विथ द विकेट. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचलाय 2 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर 2 धावा स्कोर कार्डवर. पॉवर पेचा षटक आपण पाहतोय. 4 षटकाचा सामना, 3 चेंडूची फेकी झाली असं. पाहूया नेक्स्ट बॉल. हा इन द एअर, उंचीच्या ताकद कमी, झेल होऊ शकतो. चेंडू खाली, कृष्णा जबरदस्त क्षेत्ररक्षण, पकडो कॅचर, जीतो मॅच असं आव्हान मानत असताना तमनाज संघ पहिलं विकेट तंबू कधी परतवताना, तर म्हणजे तमनाज संघ पहिलं विकेट पाहायला मिळतं. यस डीजे नक्कीच सागवाडी टीमचा रवी निरगुडे कुठे असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रवी निरगुडे. धन्यवाद डीजे. बॅटर स्ट्राइक ऑन ला गणेश. नक्कीच 1 डाऊन फलंदाज राज स्ट्राइक एंडला असेल. राहुल आकाश स्ट्राइक एंडला असेल. नेक्स्ट बॉल असणार राहुल. एक चांगला चेंडू, एक गतिवान चेंडू, वेगवान चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या चेंडूची फेकी करणं गरजेचं आहे आणि ती गरज पूर्ण करतोय राहुल, जो नेहमीप्रमाणे एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून जशी गणना होते तमना संघाकडून ती गरज पूर्ण करतोय राहुल. पण नेक्स्ट बॉल असेल, मला थोडा लास्ट बॉल असेल. या वेळेला हा इन द एअर, उंची जास्त, ताकद कमी, झेल होऊ शकतो. सचिन चेंडू मागे आणि मात्र या वेळेला झेल जमिनीला दाण. नक्कीच थोडीशी चुकी होताना मला तर वाटतं पाहायला मिळते सचिन कडून, परंतु एक थोडस एक झेल घेणं गरजेचं होतं सचिन याला. एक डिफिकल्ट कॅच होती त्याच्यासाठी, परंतु ती कॅच मात्र त्याला मिळाली नाहीये. 7 नंबरची जशी प्रदान करून पहिलं षटक आपण पाहतोय तर पहिलं षटक समाप्त होतंय. पंचांचा इशारा होता त्या म्हणजे खेळाडूसाठी तमनाच संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पंचांचा इशारा होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचलाय 4 धावा स्कोर कार्डवर मोदीमाल संघाच्या. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तमनाज संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जोडी पाहतोय 1 डाऊन फलंदाज गणेश आणि आकाश अशी जोडी आपण पाहतोय. तर नेक्स्ट बॉलर असणार आहे नक्कीच कृष्णा, एक अष्टपैलू खेळाडू कृष्णा ज्याची गणना होते तमनाज संघाकडून. आणि नक्कीच कृष्णा एक जबरदस्त गोलंदाज, तेवढा चांगलाच फलंदाज तमनाज संघाकडून. परंतु या सामन्यात ती गोलंदाजी करावी लागेल, आपला अनुभव व्यक्त करावा लागणार या सामन्यात म्हणजेच कृष्णा याला तमनाज संघाकडून. पाहूया सांघिक दुसरं व्यक्तिगत पहिलं षटक असेल कृष्णा याचं आणि फलंदाजी मार्क वर स्ट्राइक ऑनला आकाश, स्ट्राइक एंडला असेल गणेश. नक्की दोन्ही ताबडतोब फलंदाज मोदीमाल संघाकडून. परंतु पाहूया आकाश
पहिला चेंडू आकाशसाठी कृष्णा याच्याकडून पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्मवर विकेटचा मारा करणारे पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मोठी अपील जोरदार अपील आणि पंचांचा इशारा नक्कीच पंचांचा हात हवेत आणि नक्कीच विकेट जाते पॉम्युलन मध्ये आणि पहिल्या चेंडूवर यश मिळते ते म्हणजे स्तंभ संघाच्या गोलंदाजाला कृष्णा यस 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 विकेट मिळते मला बॅटिंगच्या परेश लागले फलंदाज बॅक टू पॉम्युलन आकाश यात पारीचा अंत होतोय मला गणेश स्ट्राईक एंडला आकाश स्ट्राईक ऑनला होता एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक वेगवान चेंडू कृष्णा याचा आणि त्यावर मात्र पहिलं विकेट कृष्णाच्या स्वरूपात कृष्णा म्हणजे गोलाजी मार्कवर असताना कृष्णाने यश मिळवलंय आकाशच्या स्वरूपात पहिलं विकेट मोदीमाल संघाला थोडंसं निराश असेल मोदीमाल संघ मला वाटतं पहिल्यांदाच मी या गावाचं नाव ऐकलंय मोदीमाल संघ परंतु एक चांगलीशी लढत भिडत येते आतापर्यंत विचार केला तर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या चेंडूवर कृष्णा एक अष्टपैलू खेळाडू तमना संघाकडून पहिल्या चेंडूवर आकाशला मात्र तंबूचा रस्ता परततोय आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय त्यांना एक बॉल न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला पाहूया एक बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्या बाजूने वळतात नक्कीच पंच सांगतात वाईट एक व्हेरी चेंडू एक अव्वांतर धाव मिळणार या चेंडू मागे एक अव्वांतर धावेने स्कोर कार्ड आपण पाहते तर स्कोरर आम्हाला सांगतात की टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाय इन द एअर झेल घेणं गरजेचं आणि नक्की जगदीश चेंडू खाली कोणती चूक करणार नाही या वेळेला पुन्हा एकदा पकडो कॅचर जीतो मॅच सव्वान मांडता सरमनाथ संघ तिसरं विकेट तंबूकडे परत असताना यस डीजे तुम्हाला पुन्हा एकदा सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि डीजे वाद तर नक्कीच तर सचिन उघडे गुणलेखाच्या भूमिकेत नक्की त्यांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत एक जबरदस्त गुणलेखाचं काम करतात दरम्यान सामन्याकडे मी वळतोय तो बॅटर स्ट्राईक ऑनला आणि नक्की थ्रो थोडा खराब परंतु या थ्रो खराबचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय स्कोर काढत या चेंडू मागे मिळत आहेत 2 धावा टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय ते जाऊन पोहोचलंय 7 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 7 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात उर्वरित अजून चेंडू 3 चेंडू शिल्लक नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत कृष्णा जबरदस्त गोलंदाज आहे नेक्स्ट बॉल पाहूया नेक्स्ट बॉल और पिच चेंडू हा इन द एअर उंची जास्त ताकद कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती चूक होत नाही आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बोल्टचा हा शिकार ठरतोय फलंदाज आणखीन एक विकेट तंबू मध्ये परतताना तो म्हणजे फलंदाज सुरेश बॅक टू पॉम्युलन बॅक टू बॅक टू बॅक टू बॅक टू बॅक विकेट यस डीजे मास्टर तुम्हाला बॅटर स्ट्राईकॉनला आपण पाहतोय कृष्णा याचे 2 चेंडू अजूनही शिल्लक काय गोलंदाजी करतात तारीफ करावी तेवढी कमीच परंतु
एक्स बॉल या वेळेला अग्रदलाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आहा चांगली गोलंदाजी, एक वेगवान गोलंदाजी, चांगला टॅप, गुड लाईन, गुड लेंथ मध्ये चेंडूची फेक, म्हणजे हा सुद्धा डॉट बॉल, म्हणजे चांगलासा गेम प्लॅन म्हणावं लागेल तमना संघाचा. नक्कीच मी सुद्धा त्यांचा पाठी राखे, परंतु तेवढं चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच सेकंड इनिंग आपल्याला जबरदस्त पाहायला मिळावं लागेल. त्यासाठी मात्र चांगलं धावांचा डोगो बळ करावं लागेल, ते म्हणजे मोदीमाल संघाला. बाबा नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल या वेळेला सरसरावून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेले, परंतु नक्कीच पंच आमच्याकडे वळत्या सांगत्या षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर जाऊन पोहोचलाय 7 धावा स्कोर कार्डवर, म्हणजे पाहायला गेलं तर 7 धावा स्कोर कार्डवर, 12 चेंडूची फेकी झाले, म्हणजे एक चांगली गोलंदाजी, तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तमना संघाचं, म्हणजे चांगलं गेम प्लॅन म्हणावं लागेल. नक्कीच विचार केला तर नाईट टुर्नामेंटचं तर जेवढं चांगलं गोलंदाज, तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल सामोरे दोन्ही संघांना, आणि ते इकडे पाहायला मिळतोय तमना संघाकडून. कारण तर 12 चेंडूची फेकी झाले, फक्त 7 धावा स्कोर कार्डवर, आणि विकेट आपण पाहिलं तर विकेट तर सचिन विकेट आम्हाला सांगतोय तर 4 विकेट तंबूमध्ये परतले. तर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, तो गोलंदाज सचिन, स्वतः कर्णधार कॅप्टन सचिन. षटक क्रमांक 3 सांघिक 3 वैयक्तिक पहिलं असेल, एक जबरदस्त गोलंदाज आहे, कष्टपैलू खेळाडू, नक्कीच वासरे खोंडाट ज्याची गणना होते तो गोलंदाज, तो म्हणजे सचिन पवार. 3रं षटक आदळते पाहूया. पहिला चेंडू थोडंसं रनअप चुकतोय, नक्कीच बॅटर स्ट्राईक ऑनला असणार आहे. गणेश कुठेतरी 1 डाऊनला होता, मला वाटतं गणेश अजूनही आहे, म्हणजे आशा आहे अपेक्षा आहे, जिथं आशा आहे अपेक्षा आहे तिथं गणेश काहीतरी करू शकतो. हात उघडावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, परंतु पाहूया सचिन. पहिला बॉल खोदून काढलाय, स्टेट ऑन द ग्राउंड, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण, आहा स्पायडर पकडो कॅच, जिथं मॅच पुन्हा एकदा आव्हान मांडत असताना इथे हा क्षेत्ररक्षक माझ्याकडे सागर पवार इकडे जल्लोष साजरा करतो. एक महत्वाचा विकेट, 1 डाऊनचा फलंदाज, म्हणजे एक घातक फलंदाज असणार, आणि त्याला तंबोतर असं दाखवणं एक महत्वाची कामगिरी असणार, आणि ती कामगिरी मात्र इथे बजावताना सागर पवार नक्कीच महत्वाचा विकेट तंबूमध्ये परतवतोय. मोदीमाल संघाचा आणखीन एक, म्हणजेच 5वा विकेट तंबूमध्ये परततोय. एक चांगलं यश ते म्हणजेच तमना संघाला आपण पाहायला गेलो होतो. अजूनही 7 धावा फक्त स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सचिन गोलंदाजी मार्कवर, पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सचिन, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका बसला जातोय. मित्र विचार केला तर 18 नंबरची जर्सी प्रदान करून न्यू बॅटर कल्पेश स्ट्राईक ऑनला. विचार केला इकडे धावांची गरज आहे, विचार केला तर हात उघडावा लागेल, एक्सपेरिमेंटचा विचार केला तर ते फसले जातील, कारण तर गोलंदाजचा विचार केला तर तेवढा चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे सचिन. नेक्स्ट बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, स्लो वन डिलिव्हरी, या वेळेला अॅक्रोदरांचा फटका. पाहूया बॅकवर्ड डिस्केट, चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षित आहे ना, चेंडू हाताळला जातो, चेंडू उचलणार फेकणार, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु चांगलं कलेक्शन म्हणावं लागले. अरुण चेंडू अडवतोय, 2 धावा रोखू शकत नाही, 2 धावा मिळणार. या चेंडू मागे दुहेरी धावेने टोटली स्कोर आपण पाहतो तर जाण पोहोचलाय 9 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर, 3 चेंडूचे फेकी झाले, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कल्पेश फलंदाजी मार्क पर आलाय, हात उघडावे लागेल. कल्पेश मोदीमाल वर्सेस तमनाचा सामना रंगत्या. पाहूया सचिन गोलंदाजी मार्क वर आहे, या वेळेला पल्ली शॉट फसलं जाते, हरकत नाही, लेग बायच्या स्वरूपात असेल, पंच आम्हाला सांगतात लेग बायच्या स्वरूपात. ठेंगा वर करून या धावा मिळतात, एक नक्कीच 1 धाव मिळणार, 1 धाव रोखू शकत नाही. एकेरी धावेने आपण स्कोर कार्ड पाहतो तर जाऊन पोहोचलाय 10 या धाव संख्येवर. तर उर्वरित अजून काही चेंडू शिल्लक.
मंगेश स्ट्राईक ऑनला पाहूया सचिनचा नेक्स्ट बॉल. स्लो वन डिलिव्हरी परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. या चेंडूवर समाचार घेणं गरजेचं होतं ते म्हणजे मंगेशाला, परंतु फटका फसला जातं. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही म्हणजे पाहायला मिळतोय डॉट बॉल. हा डॉट बॉल, एवढे डॉट बॉल तेवढा फायदा होणार तर संघाला. मोदीमाल संघ हात उघडावे लागतील. दोन्ही फलंदाज एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सचिन, यावेळेला बॅट फिरव, बॅटची अपरेज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कोणतीही चूक करत नाही. पंच हात हवेमध्ये, नक्कीच हा 5वा विकेट असणार आहे. तर म्हणजे मोदीमाल संघाचा आणखीन एक विकेट बॅक टू पॅव्हिलियन. पुन्हा एकदा जल्लोष साजरा करते तमना संघ. विनंती असेल नक्की डीजे मास्टर आपल्याला आहे. तर नेक्स्ट मॅचचा आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय अण्णा 11 मुठा आणि त्याचबरोबर 3 घर. चला, अण्णा 11 मुठा आणि 3 घर शरद या आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीतला 4था सामना आपण अनाऊन्स करतोय. चला आपण लगेचच टॉससाठी या. मला तर वाटतंय शेवटचं षटक असणार आहे. हाण्या मारायचा षटक. पहिला बॉल अतुल गोलंदाजी मार्कर. पुन्हा एकदा रिव्हर्सिप अटेम्प्ट, चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपला. तर मुठा आणि त्याचबरोबर 3 घर दोन्ही टीमचे करत तर आपण चला लगेच टॉससाठी आपण इन्व्हाइट करतो आपणास टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर अतुल, सांघिक 4थं व्यक्तिगत पहिलं षटक. नेक्स्ट बॉल, चांगला गोलंदाज आहे. या वेळेला लाईनचा फटका नक्कीच झेल तर झालं नाही, परंतु मला तर वाटतंय एक धाव नक्कीच, एक सिंगल चिक्की धाव आपल्याला पाहायला मिळते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर सचिन स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये स्कोररचं काम करतात. 12 धाबा स्कोर कार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर थोडंसं बॅक फुटला जात असताना मोदीमाल संघ 2 चेंडूचे फेके झाले. विचार केला तर अतुल एक अष्टपैलू खेळाडू तमना संघाकडून एक जबरदस्त गोलंदाजी करतात. परंतु 2 चेंडूचे फेके झाले. परंतु पाहूया नेक्स्ट बॉल स्लो वन डिलिव्हरी. यॉर्कलेसचा चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये फेकी केलाय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. पाहतोय, हेरतोय हा फलंदाज कुठेतरी फटका खेळावा, परंतु फटका खेळण्याचा चान्स देत नाही हा गोलंदाज अतुल. एक जबरदस्त गोलंदाज आहे, कष्टपैलू खेळाडू. ती आपली भूमिका पार पाडत असताना तो म्हणजे अतुल. 3रा बॉल मला तर वाटतं आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. परंतु बघूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा थोडंसं रनअप चुकतंय, परंतु हरकत नाही. 12 धाबा स्कोर कार्डवर षटक क्रमांक 4 म्हणजे विचार केला तर 1 साइड सामना होऊ शकतो सहजरित्या. तमना संघ जिंकू शकतो, परंतु हे मॅच आहे, हे टुर्नामेंट आहे, क्रिकेट असं खेळ आहे. यात काही होऊ शकतं, काही घडू शकतं, काही बिघडू शकतो, कोणाला काही सांगता येणार नाही. परंतु पाहूया कव्हर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु झेल झालं नाहीये. 2 धाव मिळतात त्या चेंडू मागे दुहेरी धावेने. आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय ते जाऊन पोहोचले 14 धाबा स्कोर कार्डवर आतापर्यंत. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक आहे. 4 चेंडूचे फेके झाले, उर्वरित 2 चेंडू शिल्लक. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय मोदीमाल वर्सेस तमना. 14 धाबा स्कोर कार्डवर ते म्हणजे मोदीमाल संघाच्या. पण नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अतुल. या वेळेला स्ट्रेट ऑन द ग्राउंड थोडासा कव्हर ड्राईव्हला खेळलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, उचलणार फेकणार, नक्कीच विकेट मिळू शकतो. आणि इकडे विकेट मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं थ्रो, तेवढं चांगलं कलेक्शन. नक्कीच डीजे मास्टर तुम्हाला पुन्हा एकदा
लास्ट बॉल स्लो पण डिलिव्हरी विकेट किपरला सुद्धा चकमा दिला जातोय पंचांचा इशारा होता वाईट बॉल नक्कीच एका बांधता धाव असेल या चेंडू मागे वाईट +1 म्हणजे टोटली 17 धावा स्कोर कार्डवर शेवटचा चेंडू होता विकेट किपर मला तर वाटतं विकेट किपर तमना संघाकडून थोडस चकमा खात असताना या गोलंदाजाला शेवटचा चेंडू थोडासा मॅजिकल मुवमेंट एक चांगला प्रयत्न करण्याचा या गोलंदाजाचा प्रयत्न आणि नक्कीच यावर मिळतात 2 अतिरिक्त धावा पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा या वेळेला बाउन्स केला गेला चेंडू अग्रधनाचा फटका क्षेत्ररक्षक तैनात ते काय क्षेत्ररक्षण राहुल चेंडू मला तर साई चेंडू खाली आहे चेंडू फेकणार नक्कीच एक धाव पूर्ण झाले मला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकडे नक्कीच विकेट असेल तर नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज तंबूकडे परततोय आणि षटक क्रमांक 4 समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचलाय 19 धावा स्कोर कार्डवर म्हणजे जाणारे 4 षटक विजयश्री खेचण्यासाठी 20 धावसंख्येची गरज म्हणजे कंपल्सरी चेसिंग असा हा सामना असं हे आयोजन जबरदस्त आयोजन स्टेशन ठाकूरवाडी संघाकडून एक जबरदस्त आयोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जबरदस्त हॉलिजन आणि जबरदस्त यूट्यूब चॅनल तसेच जबरदस्त आमचे डीजे मास्टर यांचं नक्कीच आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो नक्कीच माझ्याकडून सुद्धा आभार व्यक्त करतो या धन्यवाद तर चला आपण लगेचच टॉससाठी जाऊ मोठा टीम आणि त्याचबरोबरीने असेल ती विपक्षामध्ये तीनगर टीम या 2 संघादरम्यान मात्र टॉस केला जातोय तर अनिलजी अर्धी यांच्या शुभास्य मात्र टॉस केला जातोय आपण पाहू शकाल हे 2 संघ आपण एकमेकांच्या समोर 4थ्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीतला 4था सामना तर जरूर आपण बाईट देखील त्यांच्यासोबत घेणार आहोत येस टॉस जिंकला मोठा टीम टॉस जिंकला प्रथम डिसिजन काय असेल आपणास क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय म्हणाल आयोजन खूप सुंदर आहे आणि स्पर्धा एकदम मस्त आहे यस हे होते मोठ्या टीमचे घरदार तर आपण टॉस हारलाय तीनघर टीम तर तुमचा जर टॉस जिंकला असता तर आपण निर्णय का असता यस या स्पर्धेविषयी काय म्हणाल आपले 2 शब्द आयोजन खूप सुंदर आहे यस समोर टीम मोठा टीम आहे तर किती धावसंख्येपर्यंत तुमचे मजल जाईल 40 ते 45 यस हे होते तीनघर संघाचे कर्णधार दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देऊया पुन्हा जाऊया कमबॉक्समध्ये जॉईन होत आहेत आपले साथी समालोचक आम्ही स्वतः जॉईन मात्र होणार आहोत यस आपण पाहतोय यस साथी समालोचक आमचे शुभमजी लोबे सर आता मात्र मायक्रोफोनवरती जॉईन मात्र होत आहेत यस थँक्यू मित्रा आम्हाला खूप सहकार्य लाभलं तुझं देखील मनापासून आभार आयोजकांच्या वतीने देखील खूप चांगलं समालोचन पाहायला मिळालं आम्हाला धन्यवाद तर नक्कीच सेकंड इनिंगसाठी मी आमंत्रित करेन शुभम लोबी सर नक्कीच सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला शुभम लोबी यांचं बुलंद असा आवाज एक जबरदस्त एक चांगलं असं समालोचन तर मी विनंती करेल आपण नक्कीच समालोचनामध्ये यायचं आहे आणि आपण मायक्रोफोनमध्ये यायचं आहे आणि आपला आवाज आम्हाला दाखवायचा आहे तर नक्कीच विनंती सर आपण विराजमान व्हायचं आहे यस थँक्यू प्रमोदजी पवार शिरसेचा आणखी एक बुलंद आवाज शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची आस नसे आयुष्याची शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची वाघालाही शांत करणारी जात माऊल्यांची यात सर्व माऊल्यांना एक त्रिवार मानाचा मुद्रा देत देवमाणूस चषकातील आणखी एका नेत्रदीपक मॅचकडे तुम्हाला घेऊन जातोय जिथे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता आणि केवळ 19 धावा सेट केल्यात आता 20चं टार्गेट लो स्कोरिंग मॅच आणखी एक आपल्यासमोर मागील मॅच देखील लो स्कोरिंग हाय स्कोरिंग झाली त्या अगोदर आपण एक लो स्कोरिंग मॅच पाहिली आजच्या रात्रीमध्ये दमछाक होती आहे लो स्कोरिंग मॅचमध्ये देखील परंतु या मॅचमध्ये वन साईडरित्या एक लढत पाहायला मिळेल का यावरती देखील लक्ष आहे
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि सागर, कॅप्टन सागर आणि त्याच्या समोर सचिन. बॉलिंग मार्क वरती मंगेश सज्ज होतोय. लक्ष छोट आहे परंतु आपल्या गोलंदाजीनं त्याला मोठं करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का यावरती देखील लक्ष आहे. मंगेश सज्ज होतोय. मंगेशच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. 20 धावा वाचवत असताना पॉवर प्लेच्या षटकात जर तुम्ही एक चांगली गोलंदाजी केली ना तर या धावा वाचू शकता आपण क्रिकेटच्या पटलावर. पहिलाच बॉल फटका फसला हवेमध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. लो स्कोरिंग मॅचमध्ये फिल्डिंग चांगली होणं फार गरजेचं आहे आणि अशा अवस्थेमध्ये कॅच इथून झालाय ड्रॉप. एक रन शॉट. पंचांचा इशारा येतोय. एका धावेनं धावेचा श्री गणेश होत असताना धावसंख्या 1 या अंकावरती. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगला असणं गरजेचं आहे. तुम्ही छोट्या लक्ष्याचा खऱ्या अर्थानं बचाव करताय आणि त्या करत असताना फिल्डिंग अप्रतिम होणं गरजेचं आहे. अक्रॉस द लाईनचा फटका खेचायचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल नव्हता. कॉर्नर झोनमध्ये अडवलाय बॉल, फेकलाय तोपर्यंत मिळाली फक्त सिंगल. बॅटिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे लक्ष फार असं मोठं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला ते जास्त प्राधान्य देत आहेत. एक जोखीम खऱ्या अर्थानं पत्करवत नाही आहेत. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आणखी एक रन. अकुडाप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. दिशा चांगली आहे, पंच स्टेबल आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, मी तर म्हणे थोडा खराब बॉल फेकला होता. हेच तर क्रिकेट आहे, कधी कधी खराब बॉलमध्ये तुम्हाला मोठा फटका खेळता येत नाही, कधी कधी चांगल्या बॉलवरती देखील तुम्ही मोठा फटका खेळू शकता. हेच तर क्रिकेटचा खेळ. इथून निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू हवेत भरपूर. या मॅचमध्ये जीवित राहण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या मोदी माल या संघाला. अकुटप्प्याचा बॉल पंच केलाय हवेमध्ये. बॉल थोडा वॅकंड एरियामध्ये खऱ्या अर्थानं पडतोय बॉल. आउटफिल्ड थोडीशी खराब होत असताना इथून धावा मिळत आहेत त्या 2च्या मदतीने धावसंख्या 4 या अंकावरती. बॉल देखील संपले 4. प्रत्येक बॉलमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 20 धावा जरूर छोट्या वाटत आहेत. 21 धाब्यांचा बचाव करत असताना परत तरी संघाचे कष्ट फार अप्रतिम होते. इथे मोदीमाल संघाला देखील तेच करावं लागेल. बॅटची काढा, बॅटची आतली काढा. विकेट किपर बॉल खाली येतोय, उचलतोय बॉल. रन मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडू, दुसरा निर्धाव बॉल येतोय या इनिंगमधील. पहिल्या इनिंगमध्ये थोडी खराब सुरुवात झाली या मॅचमध्ये मोदीमाल संघाची. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय तो थोडा चांगला ठरला आता, परंतु बॉलिंग मार्कवरती असलेला विश्वास या मॅचमध्ये उतरावा लागेल. अक्रॉस द बॅट स्कूप करण्याचा प्रयत्न होता, वेग प्रचंड होता. तिसरा निर्धाव बॉल येतोय. टोटल एका षटकाचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या बिनबाद 4 अंकावर. त्यांना ही एक गैरवर्तवणूक आहे मी तर म्हणेल. 12वा प्रतिनिधी आपण त्यासाठी ठेवत असतो विकास. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. स्विचचा फटका खेचायचा प्रयत्न, इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पर्सेंटेज चांगल्या रीतीनं फेकावं लागतील आणि तेच प्रयत्न करत असताना बॉलिंग मार्कवरती लॉंग ऑनला उडवलाय बॉल अलॉंग द कार्पेट. इथे रन मिळते सिंगल.
पुश करा आणि खुश राहा अशा पद्धतीची मॅच. कारण सिंगलमध्ये देखील समाधान जर तुम्ही मानलं ना तरी लक्ष्यापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचू शकता. आणि त्याच पद्धतीनं या बॉलवरती आलेली सिंगल धावसंख्या 1 पुढे जाते ती 5 या अंकावरती. राजचा बॉल अप्रतिम फटका, मादक सौंदर्य, विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. देव माणूस चषकातील हा अप्रतिम दर्जेदार चौकार. डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग. तुमची जिद्द जर प्रबल असेल तर अडथळे तुमचा मार्ग अडवूच शकत नाहीत. आणि या 20 धाब्यांचा टार्गेट वाचवत असताना, या अडथळ्याला थांबवत असताना थोडं निर्धाव चेंडूला सामोरं जावंच लागेल. आणि इथे मात्र फील्डमध्ये थोड्याशा चुका होत असताना, पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ज्या चुका केल्या त्या दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं पुनरावृत्तीत करायच्या असतात. त्यांच्याकडे लक्ष न देता एक नवीन उमेदनं उतरावं लागतं उतरताच्या खेळामध्ये. आणि इथे थोड्या चुका केल्यात फिल्डिंग मार्कवरती मोतीमाल संघानं देखील. याच विभागामध्ये खऱ्या अर्थानं बिलॉंग करणारा तमना संघ त्यांच्या अगेन्स्ट दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झाला मोतीमाल संघ. बॅट घेऊन जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये, लवकरात लवकर जाऊ शकता, कोणीही प्लेयर जाऊ शकता, आपण लवकरात लवकर जा मैदानाच्या आत. माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या नावानं साकारलेली स्पर्धा, अर्थातच हा माणूस नाहीये तर या विभागातील देव माणूस आहे. ही उपमा खऱ्या अर्थानं वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी खऱ्या अर्थानं सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांना दिली. आणि त्यांच्याच प्रेमापोटी उभारलेले आयोजन अर्थातच देव माणूस चषक 20-25 पर्व दुसरेमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो या क्रीडानगरीमध्ये. लो स्कोरिंग मॅच तुम्ही अनुभवताय. राजचा नेक्स्ट बॉल स्लॉटमध्ये, फटका ऑन साईडला, कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, सहजरित्या बॉल पकडलाय, फेकलाय, तोपर्यंत मिळाली आहे सिंगल. गौरव साथी स्कोरर माहिती सांगतायत, धावफलक जाऊन पोचलंय 12 या अंकावरती. 20चं टार्गेट आहे, छोटा टार्गेट, त्याच्यावरती अगदी सहजरित्या आणि संतपणे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तमनाथ संघाला आपण पाहताय. हा वेगवान बॉल अंतिम क्षणी निर्धाव येतोय. निर्धावानं धावसंख्या 6च्या इकॉनॉमीनं 12 या आकड्यावरती थांबती. आता 8 धावसंख्येची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. चला फिल्डिंग लगेच सजून का, टीम मिटिंग करू नका, जास्तीचा जास्त टाइमपास आपण करू नका मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉलमध्ये 8 ह्या धावसंख्येची आवश्यकता. इथून लक्ष थांबवलं जाऊ शकतं, परंतु गोलंदाजाला एक चमत्कार करावा लागेल, एक मॅजिकल स्पेल एका गोलंदाजाला हाताळावं लागेल. इथून निर्धाव षटकाची अपेक्षा तर असेलच, परंतु एखाद्या दुहेरी धाब्याचं षटक जर फेकलं या ओव्हर नंबर 3 मध्ये तर कमबॅक हा होऊ शकतो. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं धावांसाठी हा खेळला जाणारा खेळ, जरूर चेंडू आणि फलीचा हा खेळ आहे, परंतु तिथे धावांसाठीच संघर्ष केला जातो. 2 गावाच्या अस्मितेचा प्रश्न असतो, परंतु एकमेकाची मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच पद्धतीने आपण पाहत असताना आता 12 बॉल इक्वेशन 8 ह्या धावसंख्येचं. पहिलाच बॉल, बॅटला ब्रश करतोय बॉल, इथून धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू हवे त्या मॅचमध्ये जीवित राहण्यासाठी. आणि त्याच पद्धतीने मी मगाशीच म्हटलं की अडथळा आहे, 19च धावा जमवल्यात, या अडथळ्याला सामोरं कशा रीतीनं जावं लागेल तर निर्धाव चेंडू आणि एखादा मध्ये विकेट हवा आहे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी, या मॅचमध्ये पुढे जाण्यासाठी आणि लो स्कोरिंग वाचवण्यासाठी. टीम मोतीमाल या संघाला प्रयत्न तर करतायत. पहिलाच बॉल निर्धाव येतोय, 11 बॉल 8चं इक्वेशन. कोलाट टाकण्याचा प्रयत्न आहे, ओव्हर पिच बॉल होता. 1 रन तर इथे कंप्लीट झाले. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न, परंतु संथ क्रिकेट, समजूतपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथून 1 न धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 13. धावा धावफलकावरती, 7ची इथून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 10. अंतिम षटकामध्ये हा सामना जाऊ शकतो का, तर मजा निर्माण होऊ शकते. कशा रीतीने आता गोलंदाजी करेल.
10 बॉल 7ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. बॉल होतोय पारदर्शक सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एका धावेची इथून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक किती टोटल 9 बॉलमध्ये एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय आता इथून एक धावी करावी लागेल. बॉल शिल्लक आहेत 9. सामना खुला झाला या षटकारानं. पुन्हा अक्कूट टप्प्याचा बॉल. वॅकेंड एरिया. विजयाचा चौका डीप मिड विकेट मध्ये चाललाय. बॉल सीमा पार. इथून सामना जिंकलाय सहजरित्या, वन साइड रित्या सामना जिंकलाय तमनाट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम तमनाट. आणि त्यानंतर हार्ड लक टीम मोदीमाल. आपला संघर्ष चांगला होता. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करतो. प्लेअर ऑफ द मॅचकडे मी जातोय. साथी स्कोरर गौरव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. फार अप्रतिम साथी स्कोररची भूमिका गेली 2 रात्री आणि आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये गौरव योग्य त्या रीतीनं समजूतपूर्वक साथी स्कोररची भूमिका बजावतोय. त्याचं देखील मी देवमाणूस चषकामध्ये मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्लेयर ऑफ द मॅच. लो स्कोरिंग ही मॅच होती. कोणत्या गोलंदाजानं कशा रीतीनं थांबवलं प्रतिस्पर्धी संघाला याची शहानिशा साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये पार पाडली जाईल. माहिती निश्चितच थोड्याच वेळात माझ्यापर्यंत पोहोचेल. लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळे प्लेअर ऑफ द मॅच जाईल एका गोलंदाजाकडे. अर्थातच ओव्हर नंबर 2 मध्ये 3 धावा देत 3 फलंदाज बाद करणारा कृष्णा ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. कृष्णा प्लीज कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. मी विनंती करेल आयोजकांना